कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर भाजपचे वरिष्ठ नेते आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार धनंजय महाडिक आहेत. बीजेपीची मोठी टीम आहे ती या ठिकाणी येते. मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? राज्यामध्ये महायुतीचं सरकार सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जबरदस्त काम सध्या करत आहेत. त्याच धर्तीवर ज्या 29 ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत त्या ठिकाणी महायुती व्हावी अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला वरिष्ठांच्याकडून होत्या. बहुतांश ठिकाणी महायुती झालेली आहे, काही ठिकाणी झाली नाही, परंतु कोल्हापूरमध्ये 100% महायुती झालेली आहे. कोल्हापूरचा जर पॅटर्न तुम्ही बघितला तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्ष एकत्रित 81 उमेदवार आम्ही उभा केलेले आहेत. एक विचारानं, एक दिलानं, एक जुटीनं ताकदवान सगळे उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षासाठी काम करणारे लोक आम्ही आता निवडलेले आहेत. मी सांगितल्याप्रमाणे तिन्ही नेते जे राज्य पातळीवर काम करत आहेत हे कार्यकर्त्यांना बळ देणारे, ताकद देणारे नेते आहेत आणि त्यामुळे महापालिकेमध्ये सुद्धा त्यांनी आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत. महायुतीचा झेंडा महापालिकेकडे फरकावा या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणात नियोजन झालेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-2 तरी वेळा मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय जातील अशा पद्धतीची एक व्यूहरचना रचलेली आहे. कोल्हापूरमध्ये 2 महापालिका आहेत, कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका. इचलकरंजी महापालिकेसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय उद्या म्हणजे 3 तारखेला इचलकरंजीला ते येत आहेत. सांगलीहून ते हेलिकॉप्टरने येत आहेत आणि भव्य असा रोड शो इचलकरंजीमध्ये 1 तासाचा आयोजित केलेला आहे. पारंपरिक पद्धतीनं सभा घेणे, काहीतरी म्हणजे लोकांना आश्वासन देणे याच्यापेक्षा लोकांच्यात मिसळणे, लोकांच्यापर्यंत जाणे आणि त्यांच्या भावना, भूमिका ऐकून घेणे याच्यावर जास्ती भर दिलेला आहे. इचलकरंजीचा कार्यक्रम उद्या 3 तारखेला आहे. रोड शो मोठ्या प्रमाणात होणार आहे. कोल्हापूरला मात्र एक वेगळी संकल्पना माननीय मुख्यमंत्री महोदयांसाठी आम्ही इथं आयोजित केलेले आहे. मिसळकट्टा नावानं कार्यक्रम आपण करणार आहोत. 1000 लोक ओपिनियन मेकर्स म्हणजे कोल्हापुरातले सगळे या निवडणुकीसंदर्भात साथ देणारे, मदत करणारे आणि कोल्हापूरच्या विकासासाठी योगदान देणारे असे 1000 मान्यवर आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत. त्यांना इन्व्हिटेशन देणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदयांचा 1 तासाचा टॉक शो, मुलाखत म्हणजे लाईव्ह मुलाखत तिथं घेतली जाणार आहे. 2 किंवा 3 लोक ती मुलाखत घेतील, अजून त्यांची नावं निश्चित व्हायची आहेत. परंतु यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या कोल्हापूरसाठीच्या ज्या काही कल्पना आहेत त्या जनतेसमोर गेल्या पाहिजेत. जे 1000 लोक या कार्यक्रमासाठी येणार आहेत त्यांनीही काही सूचना, काही प्रश्न त्यांचे द्यावेत अशी आम्ही विनंती केलेली आहे. त्याचंही संकलन सुरू आहे आणि त्या सगळ्यांना उत्तर देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. हा कार्यक्रम जरी एका ठिकाणी आणि 1000 लोक समोर असतील तरी 81 प्रभाग आहेत, 81 उमेदवार उंची उभे आहेत. त्या ठिकाणी स्क्रीनद्वारा हा कार्यक्रम आम्ही लाईव्ह करणार आहोत आणि त्या ठिकाणी 1000 कमीत कमी लोक त्या स्क्रीनच्या समोर त्या प्रभागामध्ये असतील, जेणेकरून तो कार्यक्रम 1,00,000 लोक एका वेळेस त्यामध्ये सहभागी होतील अशा पद्धतीची एक अभिनव संकल्पना मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये आम्ही राबवणार आहोत. म्हणजे भाजप या ठिकाणी प्रचाराचा वेगळा पॅटर्न आणते. निश्चितच यापूर्वी अशा पद्धतीचा प्रचार कधीच झालेला नाही. नेहमीची पारंपरिक पद्धत आहे मोठी सभा आयोजित करणं, रोड शो आयोजित करणं, रॅली आयोजित करणं, बैठका घेणं, परंतु ही एक वेगळीच संकल्पना आहे. कोल्हापूर म्हणलं तर मिसळ, कोल्हापूर म्हणलं तर लाल माती आणि या मध्ये मिसळचं अट्रॅक्शन संबंध महाराष्ट्राला कोल्हापूर या मिसळचं आहे. तीच संकल्पना घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या पद्धतीनं प्रचाराचा शुभारंभ आणि प्रचार करत आहोत. प्रचाराचा वेगळा पॅटर्न तर करत आहेत, मात्र आपल्याकडे इच्छुकांची संख्याही प्रचंड होती. काही तास आधी आपली यादी आहे ती प्रसिद्ध झाली. बंडखोरी कशा पद्धतीनं रोखली जाते, कारण नेत्यांची दमछाक आम्ही बघतोय आता सर्वच पक्षातल्या. ही वस्तुस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केडर गेले 10 वर्ष काम करत आहेत. अनेक लोक, ताकदवान लोक, विशेषतः युवक आणि महिला मोठ्या संख्येनं पक्षाचं काम, पक्षाचा आदेश मानत काम करता आलेले आहेत आणि एक अपेक्षेनं काम करत असतात की बाबा मला महापालिका मिळावी, मला जिल्हा परिषद उमेदवारी मिळावी आणि त्या दृष्टिकोनातून सगळे सक्षमी होते. परंतु महायुती केल्यामुळे अनेक लोकांच्यावर अन्याय झालेला आहे. आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे. गेले 2 दिवस आम्ही आता, आज शेवटचा दिवस आहे,
अर्ज विड्रॉ करण्याच्या दृष्टिकोनातून आज ही सकाळपासून सात वाजल्यापासून आम्ही सुरू आहोत. अनेक लोक भेटून गेलेले आहेत, अनेक लोकांना आम्ही बोलवतोय, काहींच्या फोनद्वारे आम्ही संभाषण करतोय, पण बंडखोरी होणार नाही. 100% भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार अपक्ष किंवा अन्य पद्धतीने उभे आहेत ते अर्ज माघारी घेतील यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. तो प्रयत्न यशस्वी होईल अयशस्वी होईल माहीत नाही, पण सतेज पाटील असं म्हणतात की त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावरती विश्वास नाही म्हणून यादी जाहीर करायच्या आधी एबी फॉर्म द्यायची वेळ आली, अशा पद्धतीची टीका त्यांनी केली. ते काय म्हणतात याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ही निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे. उमेदवार त्यांनी जे उभे केलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर अतिशय दुबळे उमेदवार, त्यांच्याकडे कोण राहिलेलंच नाही आहे. त्यांचे अनेक लोक शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, अन्य पक्षामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत. मी आमच्या बाबतीत एवढंच सांगितलं की आमच्याकडे सक्षम उमेदवार आणि 3 पक्ष एकत्रित असल्यामुळे आम्हाला फक्त 1 दिवस यादी घोषित करायला वेळ झाला. याच्यावरून तिने असं म्हणायचं कारण नाही विश्वास नाही वगैरे. एवढे विश्वासपात्र कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्याकडे आहेत, त्यातून चयन करत असताना, निवड करत असताना थोडीशी आमची दमछाक झाली. मेरिट बघितलं गेलेलं आहे, सर्वेक्षण केलं गेलेलं आहे, त्या प्रभागामध्ये त्याचं काम बघितलं गेलं आहे, सगळ्या बाबी तपासूनच उमेदवारी दिले गेलेले आहेत. तरीसुद्धा मी सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात आमच्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांवर उमेदवारी न देऊ शकल्यामुळे अन्याय झालेला आहे, पण त्यांना आम्ही भविष्यात कुठंतरी निश्चित कॉम्पन्सेट आम्ही 3 पक्ष करणार आहोत. कोल्हापूर हे टॅगलाईनसाठी प्रसिद्ध आहे आणि टॅगलाईन वॉर कोल्हापूरमध्ये आता सुरू झालेलं पाहायला मिळते. 2 निवडणुकीमध्ये त्यांनी टॅगलाईन करून आता परत 3ऱ्या निवडणुकीमध्ये फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 निवडणुकीमध्ये टॅगलाईनचा वापर करून त्यांनी लोकांना फसवलेला ऑलरेडी आहे. आता लोक फसणार नाहीत आणि त्यांनी जे टॅगलाईन दिलेलं आहे त्याचं उत्तर सुद्धा आमच्या महायुतीच्या वतीनं तसंच उत्तर त्यांना दिलं गेलेलं आहे. आणि खरं पाहता त्यांच्याकडे एक होतकरू युवक म्हणून तरुण वयामध्ये त्यांना आमदारकी मिळाली, मंत्रिपद मिळालं, काहीतरी कोल्हापूरसाठी करतील असं अपेक्षित असताना लोकांचा भ्रमनिरास करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कुठलीही लोकांची अपेक्षा त्यांनी पूर्ण केलेली नाही. एकही काम ते दाखवू शकणार नाहीत. आता 1-2 कामाबद्दल मी सांगेन की IRBचा टोल तो त्यांनी लादला कोल्हापूरवर आणि थेट पाईपलाईन लादली पण ती पूर्ण झाली नाही. हे 2 खूप मोठं अपयश त्यांच्यामुळे कोल्हापूरला आलेलं आहे आणि त्यामुळे कोल्हापूरची प्रगती गेले 10 वर्ष पाठीमागे पडलेलो आहे आपण. हे 10 वर्षाचा सगळा बॅकलॉग जो आहे तो आम्ही आता इथून पुढे भरून काढणार आहोत. आम्हीच करू शकणार आहे कारण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. आमचे जिल्ह्यातले 10च्या 10 आमदार महायुतीचे आहेत, पालकमंत्री आमचे आहेत, मुश्रीफ साहेब मिनिस्टर आमचे आहेत, खासदार आम्ही आहोत, आमदार आमचे आहेत. आम्हीच निधी देऊ शकणार, आम्हीच विकास करू शकणार एवढं तर लोक जाणते आहेत. आज त्यांनी जर आश्वासन द्यायला सुरू केलं की आम्हाला तुम्ही साथ द्या, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचा विकास करू, कुठल्या आधारे ते बोलू शकतायत? आता त्यांची आमदारकी सुद्धा धोक्यात आलेली आहे. ते विधानसभेला अर्ज सुद्धा, विधान परिषदेला अर्ज सुद्धा भरू शकणार नाहीत. अशी परिस्थिती आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ते जर म्हणत असतील की आम्ही विकास करू किंवा निधी देऊ तर न समजण्या इतके कोल्हापूरचे लोक नाही आहेत. ते विचार करून साथ देतील. विकासाला लोक नेहमी प्राधान्य देत असतात, विकासाला मत देत असतात आणि महायुतीलाच हे सगळे लोक कोल्हापूरची साथ देतील याचा मला विश्वास आहे. शेवटचा प्रश्न, धनंजय माडके यांचं गणित तंतोतंत जुळतं. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही बघितलंय, विधानसभेला बघितलेलं आहे. 10 पैकी 10 निवडून येतील असं म्हटलं होतं, ते तसं झालं. आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये किती येते? मी गणित तज्ज्ञ किंवा ज्योतिषशास्त्र जाणणारा नाही आहे, परंतु ज्या पद्धतीची परिस्थिती जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे, मी आपल्याला सांगितले की महायुतीचे 3 नेते महाराष्ट्राचे ज्या पद्धतीनं त्यांची घोडदौड चालू आहे, ज्या पद्धतीनं विकास कामं करतायत, ज्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हायला लागलेलं आहे, ज्या पद्धतीनं योजनांचा लाभ, लाडकी बहीण योजनेसारख्या योजना काँग्रेसनं सांगितलं होतं बंद पडणार इलेक्शन झाल्यावर. आज इलेक्शन होऊन 1.25 वर्ष 1.5 वर्ष होत आले, योजना चालू आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी अभिवचन दिलेलं आहे की 5 वर्ष चालू राहणार. अशा अनेक लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या. इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात होतंय. कोल्हापूरला सुद्धा भौतिक सुविधा किती मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत. विमानतळ झालेलं आहे, हॉस्पिटल होतंय, IT पार्क होतंय, फ्लायओव्हर्स होणार आहेत. हे सगळं हे होत असल्यामुळं लोक अशा विचाराच्या पाठीमागं, अशा विकासाच्या दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यांच्या पाठीमागं लोक उभे असतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं की 10 पैकी 10 आमचे आमदार निवडून येतील. या महापालिकेमध्ये सुद्धा 81 पैकी 75 ते 78 उमेदवार महायुतीचे निवडून येतील असा मला विश्वास आहे. 2-4 लोक अगदी म्हणजे काही कारणास्तव काही ठिकाणी
मतदानाचं इकडं तिकडं झालं तर 2-4 लोक चुकून त्यांचे आले तर आले नाही तर ते सुद्धा येणार नाहीत याचा मला विश्वास आहे. तर आपण बघितलं की कोल्हापूरमध्ये भाजप प्रचाराचा वेगळा पॅटर्न घेऊन येते की ज्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये अशा पद्धतीचा पॅटर्न कुठं राबवला नसेल तो पॅटर्न प्रचाराचा घेऊन येते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे 75 ते 78 या ठिकाणी नगरसेवक आपले निवडून येतील असा विश्वास देखील धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलाय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.